करमाळा तालुक्यामधील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरले। कर्जबाजारी झालेल्या कारखान्याचा वित्तीय संस्थांकडून लिलाव काढण्यात आला असून तब्बल 450 कोटी रुपये किमतीची मालमत्ता अवघे 120 कोटी रुपयांच्या राखीव किमतीत लिलावासाठी ठेवण्यात आल्याची चर्चा आहे। आदिनाथ सहकारी साखर कारखान्याने NCDC आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं कर्ज वेळेत परतफेड न केल्यानं संबंधित वित्तीय संस्थांनी कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे। उजनी धरण परिसरामध्ये ऊस उत्पादकांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा हा कारखाना टेंभुर्णी अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गालगत असल्यानं त्याच्या जागेचं व्यावसायिक मूल्यही मोठं असल्याचं सांगितलं जाते। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार कारखान्याच्या सुमारे 150 एकर जमिनीची सध्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास 300 कोटी रुपयांच्या घरामध्ये आहे। याशिवाय कारखान्याची इमारत, यंत्रसामुग्री आणि इतर मालमत्ता त्याची किंमत वेगळी असल्यानं एकूण मालमत्तेचं मूल्य हे सुमारे 450 कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। दरम्यान कारखान्याच्या लिलावामध्ये बाबूराव बोत्रे यांच्या ओंकार शुगरच्या नावाची चर्चा सुरू आहे। व्यवहारामागे एका प्रभावशाली राजकीय नेत्याचा सहभाग असल्याचं स्थानिक पातळीवरती कुजबूज सुरू आहे। मात्र या दाव्याला कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाहीये। लिलाव प्रक्रियेमध्ये नेमकं कोण सहभागी होणार आहे, अंतिम बोली कोणाची लागणार आहे आणि आदिनाथ कारखान्याची मालकी कोणाकडे जाणार याकडे ऊस उत्पादक, सभासद आणि करमाळा तालुक्यामधील नागरिकांचं लक्ष लागलं आहे।